नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. वानाडोंगरी ग्रामपंचायतचं नगर परिषदेत रूपांतरण होऊन बराच काळ झाला आहे. नगर परिषदेच्या कालावधी पूर्ण होऊन आता 2 वर्षे उलटली, पण वानाडोंगरीत विकासाचं चित्र आजही बदललेलं नाही. प्रभागांचे पुनर्विभाजन होऊन प्रभाग क्रमांक 10 चा 12वा झाला. बांधकाम सभापती पदही मिळालं, पण रस्ते, गटारे, वीज आणि पाणी पुरवठा या मूलभूत सोयी तशाच्या तशाच अपुऱ्या आहेत. नागरिकांच्या आशा अपेक्षांवर पाणी फिरवलेलं आहे. आता पुन्हा निवडणुकीचं वातावरण तयार होतंय. माजी नगरसेवक पुन्हा मी येईल, विकास करेन असं सांगत मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. पण जनता विचारत आहे, मागच्या वेळी काय केलं, आता पुन्हा काय बदल होणार. वानाडोंगरीकरांचा सबुरीचा बांध आता सुटत चाललाय. लोक विकासापेक्षा जबाबदार नेतृत्वाची मागणी करत आहे. हिंगणावरून सागर पडोळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर. आपला परिचय काका? मोहन वंजारी. मोहन वंजारी, वार्ड नंबर 8चा रहिवासी. काय इथं हे आहे सुविधा इथं रस्त्याची? काय तुमचं मागणी आहे? इथं आपला डांबरीकरण पाहिजे, तर आपल्या याच्या सिमेंटीकरण सिमेंटकरण. नाली काहीच याच्याकडे लक्ष नाही का प्रशासनाचं? नाही, कोणाचे लक्ष नाही. तुम्ही काही तक्रारी केली आहे का याच्या अगोदर? केली आहे, भयंकर लेखी दिला आहे. कोणाला? आमदार साहेबाला दिल्या की कोणाला? शिवोल दिल्या का? इथचा नगरसेवक कोण होता? आबा काळे होता. आबा काळेच्या निधीतून हे काम नाही झालं आहे तुमच्या म्हणजे आबा काळेवर तुमचा रोष आहे? त्याला पैसे खाल्ले. कोण? आबा काळेनं? असे पुरावे आहे का तुमच्याकडं? पुरावे म्हणजे कसा, ते आपला दीपक नासरेकडे. मग दीपक नासरे कोण आहे? आपला समाज कार्यकर्ता. This video is sponsored by Shivam Jewelers.